कोरड्या करायचे. ही पोर कुठे गेली? कवे, ए कवे, काय गाई? माकडा सारखी काय झाडावर जाऊन बसली? अगं अशीच बसले होते. तुला आहे ना लाज वाटायला पाहिजे. लहान नाही राहिली तू. का? पातीला आणलंय मी आता. हा तो सोऱ्या पाहून ये कुडून खाली उतर आता. आता कोणाकडे पाहू मी सॉरी. अरे आणायला सांगितलंय तुला. झाडावर जाऊन बसली. उतरती का नाही खाली? अगं उतरते ना, थांब ना. खाली उतर पहिली. मग उतरूस तर दम आहे का? लाज नसल्यावानी खुशाल झाडावर जाऊन बसली. शाळेत तुला सर ये शिकवितोय काय? उतरते म्हणले ना. का उतरती? लगेच उतरते. तू उतर जाय खाली. तिकडं. खाली उतर तू. हा उतरते. सर लोक ये शिकवित का तुला? घरी गेलं का झाडावर जाऊन बसायचं? नीट उतर दारशीन. वय तो सोऱ्या पाहून ये पाहिला. मला सांगते नसत्या. तुला सांगते मग तुला काय नसतं खायचंच काम सांगू काय? लहान राहिली जशी खुशाल झाडावर जाऊन बसती. येड्यावानी मी तांगड्या थोडी तिडव गेले आले. घरात बी आवरले का नाही काय माहिती, का ठेवलंय तसंच वाढून. मामा बोल ना. कोणत्या गावात आणलंय मला मामा? तुला गावाचं नाव माहित नाही का? मला काय सांगितलंय तरी का मामा तू? अरे हे तरवाड गाव आहे. तरवड आहे का हा मामा? हा. जरा गायछाप खायची होती, गायछापच संपली आहे का? अय मूर्द्या, तुला इकडे कशाला आणलं माहिती ना? कशाला? अरे तुला पोर दाखवायची आता. पोर बघायला आलोय का आपण इकडं? आता तुझ्या आई बापाचं चालय ना, याला पोर पा, याला पोर पा. पण मला आई पण म्हणले नाही आणि पप्पा पण बोलले नाहीत. तुला काय सांगतो मूर्द्या, तो वय झाले आता. पोर बघायला आलोय का आता? हा. नाही बरं राहू दे, गायछाप तर राहिली तर राहिली, आता काय करायचं? हे काय चाललंय मामा? हे गावरा थापी ते वाटतं. आई आई ते सुमनबाई कुठेच घर कुठं आलो? तिकडे आलं. तिकडे का? कोणतं घर आहे? पिवळ्या रंगाचं का? पिवळ्या रंगाचं. बर बर आई. मला कसं कळालं या गावामध्ये सुमनबाईची पोर आहे ना, हा लग्नाची म्हणून. होय हा मामा, हा मला आधी सांगितलं असतं तर मस्तपैकी भारी भारी कपडे घालून आलो असतो का नाही? हा. बारीचे चाल. काय बाय भांडे वापरते बाई, किती खराब वयले. परत घासायला लागण डबल. काळ जरक वयले मध्ये. पाणी ठेवीत आहे का काय काय माहिती सारखं. राम राम. सुमनबाई ना तुम्ही? हा हा म्हणजे बराबर आलो आपण. बस. बरोबर पट्ट्यावाला आपण. हा बस बस. बसतो बसतो मामा. चालून चालून पक्के पाय थकले. तुमच्यापेक्षा माझे थकले मामा. मी एवढा चालतो का कधी? हा बरोबर आहे. कुठले पाहुणे? आम्ही हा आम्ही निफाड जवळ आमचं गाव आहे, उगाव. उगाव. हा उगाव उगाव. आणि इकडं कसे काय ओखले? इकडं आम्हाला असं कळालं का तुमची पोर लग्नाची आहे. मग आलोय बा. म्हटलं विचारून तर पाहू, झालं तर झालं जुगाड. नाही पोर शिकती भाऊ अजून. आता आहे का नाही ग पोर घरी? हा व ती आता एवढ्यात हे पातेलं घेऊन आले मी. कुडा येतं टाकलंय. तिला सोऱ्या आणायला पाठवलंय. असं असं. बरं हाय ना बरं का? हा भाचा आहे भाचा. तुमचं काय नाव आहे? माधव सांगळे. सांगळे. हा सांगळे. खुद्द राहणं उगावचेच आहे का? नाही तसं आम्ही ना शिर्डी जवळ राहायचो आम्ही. हा. पण आता कसं आमच्या वडिलांनी तिकडे जमीन घेतली ना, तसं तिकडेच राहतोय. ये बाचे कुठले? भाचा शिवडीला राहतोय. काय काम करतोय तो? तो लय मोठं काम करीतोय. मोठं काय? म्हणजे ना लय मोठं विमान आहे ना, विमान. हा. त्याचा ड्रायव्हर आहे, पायलट आहे, पायलट. पायलट. कुठे युवाईन चालवाय? ते सांताक्रूजला मुंबई मध्ये. युवाईन चालवायला पाय पुरत आहे का? पाय कशाला लागतात? मग ते सगळं हातात असतं, सगळं बटनावरच चालवायचं असतं ते. मग बटनावर जरी चालवायचं तर युवाईन काय बुईला चालत आहे का? त्याला एवढं उच्चाडायला लागत आहे. हवेत जायचं हवेत. ते ना आई बर का सुमन आई, ते काय ट्रॅक्टर नाही. ट्रॅक्टरला कसे पायामध्ये गिअर बीर राहते, तसं विमानाचे नाही राहती. मला सगळं सांगितलंय बाच्यानं. अरे भाऊ सगळं सांगितलंय, पण त्याचे उली उली पाय सासूबाई म्हणती येवल्याला जाय. हा? येवल्याला का आला? पैठणी घ्यायला. नाही ते नाही उली उली पायाना त्याला वर येवायना चढता येतंय का? नाही नाही नाही, तिथे ना गाडी येते गाडी. त्याच्यासारखं पायलट नाही कोणी भारतामध्ये.
हा का हा. मग त्याला लय पगार रे. पण आता कसं वय झालं ना, त्याचे आई बाप माग लागले का भाऊ पाय बा त्याला पोर एखादी. तुला काय माहीत पोरीचा पत्ता लागला का भाऊ? मग आता आहे ना, मी कसं आहे पुरी सुरीचे ना, आता ज्याचं जमत नाही त्याचं जमून देतोय मी, पोरायचे पुरीचे. अरे सगळं खरं आहे, पण निदान त्याची हाईट काय महापुरीची हाईट काय येतं पाशिंग का नाही? तुमच्या पुरीची किती हाईट आहे? महापुरीची आहे 7.5 फूट. 7.5 फूट. हा मग दरवाजा लागत असेल ना वर? मग हा? तो दरवाजा खोलायचा आहे, आता थोडासा उंच करून घ्यायचा आहे. मामा हा? म्हणजे ह्या दरवाज्यातनं पोरगी वाकून जाते का? मग आता एवढी हाईट असल्या वाकूनच जात असन. 7.5 फूट आहे. आता म्हणते, आता मी का पाहिली. आता बघितली ती पाहिजे. आली नाही तर तुला दाखवली असती. पण मी काय म्हणतो, आम्हाला चालन 7.5 फूट असली तरी चालन आम्हाला. चालेल ह. मस्त राजी आहे, पण माई पोर राजी झाली पाहिजे ना. ती म्हणन या काय बावला बावलीचा खेळ आणलाय. नाही, मला नाही. काय नवरदेव भेटत नाही का म्हणशील? सुमन आई, तुम्ही ना काही काळजी करू ना. कसं आहे माहिती का, पोरगा आहे ना लय पैशावाला आहे, पगार लय दाबून आहे. अरे बाबा त्या पैशाला काय करतो, आयुष्याचा परेश नाही. बराबर आहे, पण मग आयुष्य तिचं आहे ना लय समाधानात जाईल. पोर आहे ना अशी फुलात राहील, फुलात. या बाई तुला सांगू का, माया पोरीला विचारायला लागत. ती राजी झाली तर बरे. परत मी आहे अशी बाई, मांग काय कोणी नाहीये. नाही नाही, आता आम्ही राहू ना तुमच्या माग. तुम्ही काय राहत्या, उद्या माय भाऊ भाषे तर म्हणले पाहिजे ना. हे बघा सुमन आई, तुम्ही ना काही काळजी करू नका. तुम्हाला आहे ना काय लागल हुंडा आम्ही देतो तुम्हाला, हुंडा. मला तो उंडाय नको न भांडाय नको, मला त्याशी काही घेणं नाही. पण तिचा आयुष्याचा परेश नाहीये. उद्या बाबा याला जर काय आणायला लावलं करायला लावलं तर या कसं उतरणार आहे कसं चढणार आहे? मला काय आणायची गरज नाही आणि काय नाही. नोकर चाकर आहेत बंगल्यात सगळे. हा का? हा तुम्ही ना भाऊ चुकीच्या पत्त्यावर आले. मला काय पसंत नाहीये. तुम्हाला कोणा सांगितला मावाला ॲड्रेस? आय सांगणारे लई लोक आहे आई. अरे सांगणारे लय आहे, तर मग आता तिच्या डबाचाच तिला पाहिजे, त्याच्या बी वजाचीच त्याला पाहिजे. अशी कोणाला कोणी जर त्या पैशासाठी जर हे करायला लागलं हा. आई मी काय म्हणतो, त्याला आहे ना आम्ही मस्त पैकी योगा लावू. त्याला वर आहे ना असं लटकावून आहे ना त्याचे हातपाय बांधून घेऊ. थोडस आहे ना त्याची हाईट वाढून घेऊ. ऑटोमॅटिक वाढेल मामा. हा वाढल ती हाईट. काय खालून खुर्च्या लावणार आहे काय त्याने व्यायाम करायला? गंगाराम, हा अरे पहिल्यापासून व्यायाम केला असता तर अशी उंची वाढली असती ना, 8 फूट वाढली असती निदान. हा, मामा आता काय कामामुळे सगळा प्रॉब्लेमच आहे. मी तरी काय करायचं? काय नुसता येडा राहिला तू. तुला कस काय ते इमान चालवायला कंपनीत कामाला घेतलं काय माहिती त्या. मग त्याला काय अवघड आहे? नुसतं कॅम्प्युटरवर बटन चालवायचे नुसते. हा बरोबर आहे. बसला मोबाईल मध्ये पहिले गेम खेळत, हा हुशार झाला गाडी इमान चालवायला आणि हेलिकॉप्टर चालवायला. त्याच्यामुळे तर पायलट झालो ना मी. आता बोल थोडस काहीतरी पटव, थोडस आईला पटव ना. आहे काळजी करू नका, तुमच्या पुरीला घराच्या बाहेर पण जाऊन देणार नाही. ए बाबा त्या घराच्या बाहेरसाठी काय मापुरी तर वाटोळ करू का मी? आता ह्याच्यात कसलं वाटूळ आहे तेव्हा? मग तुला उलटी काय सुखात राहील ती. तुला काय दुसरी का पुरी भेटती नाही काय? माझ पुरी पाऊस पडलाय. नाही, आम्हाला कळालं तुमच्याकडे पोरगी आहे म्हणून आलो. नाही रे बाबा, तुला हात जोडी ते येरीत आमच्या घरात बांधणं लागतील. तू आल्या पावली जाय बरं. होय मामा, बक्की काहीतरी नीट. बाचा इथं काही जमायचं नाही, उठ. मामा आलोय तर पोरगी तरी बघून जाऊ की मामा. अरे तुला आहे ना दुसऱ्या गावात जाऊ, तो मापाची पोर पाहू. चल तू उठ. दुसऱ्या गावात जायचं का मामा? हा तू उठ. असं पैशासाठी तर कोणी बी डोळ्यामध्ये लुटून देईल. कसं माहिती का, बळजबरी करण्यात काही मजा नाही. चल मामा एकदा बघा तर विचारून. आई पाय ना जमत असन तर. भाऊ तू काय मला बळजबरी करू नको. माय या बाय तो मस्त रूपाला चांगला आहे, सगळ्याला चांगला आहे. पण ते काय म्हणते ना, त्याच्यापेक्षा ना बाबा तू आला ना गपचीत पाणी बिनी घे लागलं तर. नाही पाणी बिणी आम्ही हाटेलात घेतलं होतं आताच. मला काय बळजबरी करू नको. माय काय काट्या उडून नाही चालली लगेच. मामा राहू दे, एवढी तू तर कशाला इज्जत काढून घेतो? बघू आपण दुसरी पोरगी. हा मस्त पुरीला तोटा नाही गेला. जाय टेन्शन घेऊ नको. चाल बाबा आम्ही चल चल मामा माझ्याकडे पुरी रे. चल. चल येऊ का सुमन आई? हा ये. नाही जातो म्हणा आता, कशाला येतो परत? त्याला का पुरीला तोटा गेला तिकडं. याचा एवढा तिकडं कोटीनं पगार कमी येतोय, मग तिकडंच पाहायची नाही. आणि हा मी एखाद्या बेकार्याला देईन बाई, पण माय पोरा अशी तिला ठेवू दे घरात मरू दे.
ही पोर खवई ती सोऱ्या घेऊन पाहते काय बाय डोक्याला कलय रे